नमस्कार मंडळी. आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज माझ्या लाडक्या लेकीचा वाढदिवस आहे. तिला चॉकलेट केक खूप आवडतो, म्हणून तिच्यासाठी मी खास कोको पावडर वापरून मऊ आणि स्पंज केक घरीच बनवलेला आहे. खरं तर आम्हाला हा केक रात्री 12 वाजताच कापायचा आहे, त्यामुळे गडबडीत मी हा केक तयार केला आहे. बेकरीतून विकत आणण्यापेक्षा आईच्या प्रेमाने बनवलेल्या केकची चव काही वेगळीच असते, हो की नाही? तुम्ही पण बऱ्याचदा बनवलेला असेल किंवा ज्यांना येत नाही त्यांनी ही रेसिपी बघून नक्की बनवा. चला तर मग माझ्या मुलीचा आवडीचा केक हा कोको पावडर वापरून मी कसा बनवलेला आहे त्याची सोपी रेसिपी आपण बघूया. नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि त्या अगोदर मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगत चला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला ड्राय इंग्रेडियंट्स बघायचे आहेत की ते काय काय लागणार आहेत. तर मी इथे 1 कप मैदा घेतलेला आहे. त्यानंतर 1/4 कप कोको पावडर, या जागेवर तुम्ही चॉकलेट वापरलं तरी चालेल. त्यानंतर 1/4 कप मिल्क पावडर घेतलेला आहे. त्यानंतर लागणार आहे बेकिंग पावडर. तर मी इथे बेकिंग पावडर घेतलेला आहे 1 TSP. त्यानंतर लागणार आहे बेकिंग सोडा. तर बेकिंग सोडा तो अर्धा TSP लागणार आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. तर मी आता हे सगळं त्या बाउलमध्ये गाळून घेते. तर हे आपल्याला गाळूनच घ्यायचं. बघा, हे असं काही मग त्यात निघतं, म्हणून आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर आता हे गाळून झालेलं आहे. तर त्याला मिक्स करून घेते. त्यानंतर बघूया की आता काय लागणार आहे. बघा, जास्त भांडे अजिबात भरणार नाही, अगदी एका भांड्यातच सगळं मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे. तर मी आता हे ठेवते साईडला. तर मी अगोदर केक टिनला तेल लावून घेतलेलं आहे. तर तेल लावून झाल्यानंतर त्यावर मी बटर पेपर लावून घेणार आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही तेल लावून त्यावर मैदा किंवा गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा जे पीठ असतं ते झटकून घ्यायचं आहे. चला, तर तेही झालं. त्यानंतर मी ते मिक्सरचं भांडं घेतलं आहे, मोठं घेतलेलं आहे. त्यानंतर त्यात अर्धा कप साखर टाकून घेतलेली आहे आणि 1 कप दूध लागणार आहे. तर मी इथे कोमट दूध घेतलेलं आहे. बोटाला सोसवेल एवढं कोमट दूध आहे. जास्त गार पण नाही, जास्त गरम पण नाही, तसं कोमट घेतलेलं आहे. त्यानंतर 1/4 कप तेल लागणार आहे. या तेलाऐवजी तुम्ही बटर वापरलं तरी चालेल, तूप वापरलं तरी चालेल. तर मी आता इथे व्हॅनिला एसेन्स टाकून घेते. 1 टेबलस्पून एवढं मी घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही वेलदोडे कुटून टाकले तरी चालतील. तर आता हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर बघू शकतात मिक्सरमध्ये छान फिरवून झालेलं आहे. तर आता आपल्याला आपण जे गाळून घेतलेलं होतं तर त्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे. सर्व एकसाथच टाकून घ्या. व्यवस्थित छान मिक्स होतं आहे. अजिबात पिठाच्या गाठी राहणार नाहीत. छान बारीक होईल, म्हणजे मिक्स होईल. चला, तर मी आता इथे सर्व टाकून घेतलेलं आहे. तर आता याला मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. तर बघू शकतात छान फिरवून झालेला आहे आणि अजिबात त्याच्यामध्ये गाठी राहिलेला नाही, अजिबात पीठ नाही राहिलेलं आहे. छान असं एकजीव झालेलं आहे. तर मी इथं ओव्हन प्रीहीट करायला ठेवून दिलेलं होतं, ही प्रोसिजर सुरू करायच्या वेळेलाच. तर 10 मिनटं
ओव्हन आपल्याला अगोदर प्रीहीट करून घ्यायचं आहे. जर तुम्ही भांड्यात कढईत जर बनवणार असणार किंवा एखाद्या पातेल्यात बनवत असणार तर त्यालाही 10 मिनटं अगोदर गरम करून घ्यायचं आहे. तर आता इथे बॅटर टाकून झालेलं आहे. त्याला थोडं टॅप करून घ्यायचं आहे, त्यातले एअर बबल्स निघून जातील. तर मी आता इथं ओव्हनमध्ये बेक करते. ओव्हन होतं तर ओव्हनमध्येच करून घेते. 160 ते 180 डिग्रीवर ठेवायचं आहे. 40 मिनटासाठी ठेवायचं आहे आणि खालची कॉईल चालू ठेवायची आहे. जर तुम्ही गॅसवर करत असणार तर 10 मिनटं अगोदर कढई गरम करून घ्यायची आणि त्यानंतर 40 मिनटं आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. तर बघू शकतात की केक किती छान बेक झालेला आहे. छान केक फुललेला आहे, बघू शकतात. तर मी तुम्हाला चेक करून दाखवते केक बेक झालेला आहे की नाही. तर बघू शकतात छान केक बेक झालेला आहे, अजिबात चिपकलेला नाही. आता जसा तो गार झालेला आहे तसं साईडच्या कडा आपोआप सुटलेल्या आहेत, पण तरी एकदा मी सुरी फिरवून घेणार आहे, म्हणजे कुठं जर असेल तर सगळं व्यवस्थित निघून जाईल, म्हणजे चिपकलेला जर असेल तर. चला तर आता तेही करून झालं आहे. तर मी हे केकचंच आहे तर त्यावरच मी केक काढून घेणार आहे. तर मी आता केक काढून घेते. तर बघा जास्त टॅप करायची गरज नाही पडली, अगदी इझी निघून गेलेला आहे. तर बघू शकतात किती छान जाळीदार मऊ असा केक तयार झालेला आहे. छान असा सॉफ्ट स्पॉन्जी झालेला आहे. हे बघा, तर त्याला छान अशी चकाकी पण आहे, वरून छान शाईन करतो हे केक. चला तर मी माझ्या मुलीलाच कट करायला सांगते, तर कट करतानाही दाखवते की कसा केक तयार झालेला आहे. चला तर आता केक कटिंग करून घेते. तर इथे आम्ही हॅपी बर्थडे वगैरे आमचं सुरू झालं, तर माझी मुलगीच केक कट करून दाखवते. तर तुम्ही बघू शकता की केक कट करत असतानाच किती छान सॉफ्ट झालेला आहे. त्यावरूनच कळते की स्पॉन्जी तयार झालेला आहे. तर बघू शकता छान जाळीदार असा केक तयार झालेला आहे. हे बघा छान सॉफ्ट आहे, अजिबात कच्चा राहिलेला नाही आहे. तर मंडळी, हा होता माझ्या लेकीचा वाढदिवसाचा खास कोको पावडर केक. तिला हा केक खूप आवडला आणि आमचं रात्रीचं सेलिब्रेशनही खूप छान झालं. आईच्या हाताची चव आणि त्यातलं प्रेम यामुळे हा केक बेकरीपेक्षाही चविष्ट झालेला होता, कारण आई तर आवडीनेच बनवणार की नाही. तर तुम्हाला हा केक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या मुलीला वाढदिवसाचे आशीर्वाद द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा एका प्रेमळ रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.